हाय, मी अश्विनी. माझ्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज एक मेकअप व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि मेकअप पण मी खूप काही असं ब्रायडल वगैरे नाही. मी एकदम सिंपल मेकअप, म्हणजेच एकदम जे रोजच्या गृहिणी असतात, ज्यांना घरामध्ये कामाच्या गडबडीमध्ये स्वतःकडे बघायला वेळ नाही मिळत, तर त्यांच्यासाठी हा सिंपल एकदम अगदी सोपा, म्हणजे मी स्वतः रोज हा मेकअप करते. कारण मग जास्त सकाळी काही वेळ नसतो, आंघोळ वगैरे करून डायरेक्ट कामात लागण्यापेक्षा एकदम थोडासा काहीतरी मेकअप केला तर ते बघणाऱ्यालाही व्यवस्थित वाटतं आणि आपल्या स्वतःलाही आपण छान दिसतो एकदम असंच राहण्यापेक्षा. तर एकदम सोपा मेकअप आहे. आणि तुम्हाला जर तो मेकअप जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच जर व्हिडिओ पाहिजे असतील मेकअपचे, जर आवडला व्हिडिओ तर मला कमेंटमध्ये कळवू शकता. आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मेकअप करण्या सगळ्यात अगोदर मी माझे केस बांधून घेत आहे आणि त्यानंतर मी माझा चेहरा पूर्ण असा पाण्याने क्लीन केलेला आहे. तुम्ही बघू शकता क्लीन आहे. आणि त्यानंतर मी ॲलोवेरा जेल यूज करणार आहे चेहऱ्यावरती. आणि ॲलोवेरा जेल मी का यूज करते, कारण मी दरवेळेसच कोणताही मेकअप करायचा असेल तर सगळ्यात पहिले मी ॲलोवेरा जेल यूज करते. त्याने आपली स्किन एकदम छान अशी हायड्रेट राहते आणि एकदम छान मॉइश्चर असं मेकअप बेस तयार राहतो. त्यामुळे मी खूप ॲलोवेरा जेलचा यूज करते. आणि छान असं मानेला आणि चेहऱ्याला थोडीशी 1-2 मिनिट अशी मसाज करून घेते. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी फ्लफी माझी स्किन झालेली आहे. आणि आता त्यानंतर मी पॉन्ड्सचं मॉइश्चरायझिंग जेल यूज करत आहे. तर मी ही पण खूप छान आहे. म्हणजे मी हे का यूज करते जेल, कारण की हे पूर्ण सीझन छान चालतं. आणि मेन म्हणजे ना, हे पूर्ण ऑल स्किनला चालतं. म्हणजे ज्यांची ऑइली स्किन आहे, ज्यांची ड्राय स्किन आहे, ज्यांची कॉम्बिनेशन स्किन आहे, पूर्ण सगळ्यांना हे चालून जातं. त्यामुळे आणि मेन म्हणजे माझी स्किन कशी एकदम सेन्सिटिव्ह आहे. मी जर कोणतंही प्रोडक्ट असं यूज केलं वेगळं की ते एकदम मला असे पिंपल्स येऊन जातात. तर त्यामुळे मी हे पॉन्ड्सचं करते, मला हे सूट होऊन जातं. आणि त्यानंतर मी इथे फाउंडेशन अप्लाय करणार आहे. तर हे फाउंडेशन माझं फिट मीचं 128 माझं फाउंडेशन आहे. तर खूप छान आहे. एकदम छोटीशी क्वांटिटीमध्ये पण घेतलं तर पूर्ण चेहऱ्यावरती स्प्रेड होऊन जातं. आणि मेन म्हणजे खूप छान पिगमेंटेशन आहे त्याचं. खूप छान असं चेहऱ्याला एकदम असं वाटत नाही की काहीतरी आपण थोपलं आहे आपल्या चेहऱ्यावरती. एकदम छान असं बसतं फाउंडेशन. म्हणजे मी तरी हेच यूज करते, डेली असो किंवा कुठे लग्नाला वगैरे जायचं असेल कोणाच्या, तरी पण मी हेच फाउंडेशन यूज करते. तर मी आता हे पूर्ण असे डॉट देऊन डोळ्यांच्या खाली वगैरे दिलेले आहेत. आणि मी काही ते कन्सिलर वगैरे असं काही लावलेलं नाही, कारण मी डेली मेकअप दाखवत आहे. आणि डेली मेकअपमध्ये एवढं सगळं करत बसायला कुठे वेळ असतो बायकांना. आणि कसं सकाळची घाई गडबडमध्ये एकदम आंघोळ करायची आणि त्याच्यानंतर एवढं कन्सिलर वगैरे लावत बसलं तर मग तर झालंच कल्याण. तर मी इथे आता फाउंडेशन केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता फाउंडेशननी किती छान अशी स्किन झालेली आहे, एकदम छान पिगमेंटेड झालेली आहे. आणि त्यानंतर मी इथे फिट मीचंच कॉम्पॅक्ट पावडर घेतलेलं आहे. तर हे कॉम्पॅक्ट पावडर पण खूप छान आहे, ऑइल कंट्रोल आहे. त्यामुळे मी हेच कॉम्पॅक्ट वापरते. अगदी जर मी फाउंडेशनही अप्लाय नाही केलं आणि एकदम जर मला 1 मिनिटातच तयार व्हायचं असेल तर मी डायरेक्ट कॉम्पॅक्ट यूज करते आणि टिकली सिंदूर वगैरे लावते आणि झालं, संपलं. तर हे बघू शकता तुम्ही, मी एक साईडला लावलेला आहे कॉम्पॅक्ट पावडर. तर एक साईडला बघा किती फरक जाणवत आहे. तर खूप छान आहे डेली यूजसाठी पण, आणि कुठे बाहेर जायचं असेल तरी पण खूप छान आहे. तर त्यानंतर हे बघू शकता डोळ्याच्या इथे वगैरे, मानेला पूर्ण सगळीकडे आपण हे कॉम्पॅक्ट लावून घेऊ, म्हणजे छान असं दिसेल. आणि कसं मानेलाही लावून घ्यायचं, कारण मग चेहरा वेगळा आणि मान वेगळी असं दिसतं ना. त्यामुळे जरी आपण घरातच असणार आहोत
तरी छान वाटतं स्वतःला आरशात बघायला, जर आपण छान दिसलो, मेकअप वगैरे असला तर त्यामुळे बघा किती छान असं वाटत आहे. कॉम्पॅक्ट लावल्याच्या नंतर स्किन एकदम फ्रेश वाटत आहे चेहरा माझा. आणि आता मी त्यानंतर इथे शुगर पॉपचं काजळ घेतलेलं आहे. खूप छान आहे, 24 आवर्स वॉटरप्रूफ आहे आणि खूप छान चालतं. मी ह्याच्या पहिलेही लावलेलं आहे. हे खूप छान आहे, असं काळं वगैरे होत नाही, ते असं तिथल्या तिथेच निघून जातं. जरी जायचं असेल तर असं वगळत नाही ते खाली की पूर्ण काळं होईल. तर छान आहे. आय थिंक मला ते 170ला काहीतरी पडलेलं आहे. तर खूप छान काजळ आहे. तर मी असं रोजचं फास्टमध्ये काजळ लावून घेते आणि पूर्ण माझ्या मेकअपला एक तर 5 नाही तर 6 मिनिट लागले असतील पूर्ण करायला. तर बघू शकता हे काजळ खूप छान आहे आणि छान दिसत आहे. आता चेहरा फ्रेश आणि एकदम मी फास्टमध्ये मेकअप केलेला आहे. तर आता मी इथे वॅसलीन, आपली जी छोटी वॅसलीन मार्केटमध्ये येते ती वॅसलीन थोडीशी ओठावर लावणार आहे, कारण थोडे मॉइश्चर छान असे ओठ मॉइश्चराईज होतात आणि मग त्यामुळे मी पहिली लावून घेतली. आणि ही नायकाची लिपस्टिक आहे, एकदम सिंपल, म्हणजे तिचा शेड एवढा काही डार्क नाही आहे, मेकअप शेड आहे तिचा आणि एवढा डार्क नाही आहे, म्हणजे मला आवडतो डेली यूजसाठी, तरी मी हेच वापरते. काही न लावण्यापेक्षा काहीतरी लावलेलं बरं. आणि छानही आपले ओठ, आणि लिपस्टिक म्हणजे काही छान दिसण्यासाठीच लावावी असं नाही, आपले ओठ पण छान राहतात, म्हणजे असं छान दिसतं पण आणि छान पण राहतात. आणि खूप छान आहे ही लिपस्टिक, तुम्ही बघू शकता की छान शेड दिसत आहे तिचा, एकदम लाईट आहे शेड एकदम तिचा. आणि त्यानंतर अगेन मी टिकली छोटीशी लावलेली आहे, हीच वापरते मी डेली यूजसाठी टिकली. तर बघू शकता किती छान असं वाटत आहे ना, रोजचा मेकअप म्हणजे छान वाटतं. मी रोज असाच मेकअप करते डेलीसाठी. आणि त्यानंतर मी सिंदूर लावत आहे. तर इथे सिंदूरसाठी मी जुगाड केलेला आहे, कारण माझं सिंदूर संपलेला आहे. तर इथे माझ्याकडे रेड लिपस्टिक होती, तर मी लिपस्टिकचा सिंदूर म्हणून वापर केलेला आहे. तर तुम्ही कोणी करता का असं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी तरी करते, कारण मला आवडतं रेड लिपस्टिक सिंदूर म्हणून यूज करायला, छानही वाटते. आणि त्यानंतर आता मी इथे केस माझे सेट करून घेणार आहे. जास्त काही नाही, बस थोडंसं एक पिन लावणार आहे मागे, बस थोडंसंच आपलं करणार आहे. आणि त्यानंतर म्हणजे बघू शकता किती छान असं, म्हणजे आता हे बघा असे केस थोडेसे असे करून ना पिन लावणार आहे त्याला मागे, काहीच नाही करणार मी दुसरं. बस छान असा लुक आलेला आहे. तर बघा किती छान असं वाटत आहे, असं वाटत आहे की आपण कुठे बाहेरच जाणार आहोत. आणि किती सिंपल मेकअप आहे, एकदम अगदी 5 मिनटामध्येच होऊन जातो. तर ठीक आहे, तर मग बघा, जर आवडला असेल माझा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कसा वाटला माझा मेकअप. तर चला तर मग बाय.